नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जर हप्ता भेटला नसेल लाडक्या बहिणींना तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्ही केवायसी दुरुस्ती करू शकतात। कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे, त्यांना पैसे भेटत नाहीत आणि हेच कारण नसून आणखीन 2-3 कारणं आहेत की पैसे कशामुळे भेटत नाहीत। संपूर्ण माहिती सांगणार आहे, व्हिडिओ संपूर्ण बघा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि इथून पुढे पण तुम्हाला असेच लाडक्या बहिणीचे नवनवीन अपडेट पाहायला भेटतील। तर सर्वात प्रथम पहा, या ठिकाणी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर ही ई-केवायसी संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आला आहे, त्यांच्यासाठी हा जी आहे ती ही ऑप्शन दिलेला आहे। त्यांनी यावरती क्लिक करायचे। आता त्यावरती क्लिक केल्यानंतर त्यांनी काय करायचं आहे, तर थोडक्यात जर कोणाकडे हे जी वेबसाईटची लिंक नसेल तर नक्कीच कमेंट करून सांगा बरं का, कारण की ते तुम्हाला ही वेबसाईटची लिंक भेटून जाईल आणि तुम्हाला केवायसी कशी करायची हे संपूर्ण तुम्हाला पुढे सांगत आहे। तर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर जे आहे ते टाकायचा आहे, त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे। या ठिकाणी आधार नंबर आणि कॅप्चा टाकून घ्या। बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी जे आहे ते कॅप्चा टाकताना चुकी जर कॅप्चा पडला तर तुम्हाला डबल कॅप्चा टाकण्यासाठी टाकावा लागतो। त्यामुळे टाका या ठिकाणी आधार नंबर लाडक्या बहिणीचा कॅप्चा बरोबर टाका। काय साईडला जो कॅप्चा दिसत आहे तोच तुम्ही या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे, काही अडचण येणार नाही आहे। आता या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन भेटतात, मी सहमत आहे, मी सहमत नाही आहे। तर ह्याला पहिला ऑप्शन दिसत आहे मी सहमत आहे, ह्यावर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते क्लिक करायचं आहे। पहिलं ऑप्शन निवडायचं आहे, मी सहमत आहे, यावरती टिक करायचे। या ठिकाणी टिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक जे आहे ते नारंगी कलरचा ऑप्शन दिसत आहे की OTP पाठवा, हे ऑप्शन दिसते। तर OTP पाठवावरती क्लिक करायचे। OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला OTP येईल तुमच्या मोबाईलवरती। तर या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली दिसत आहे की 6 अंकी OTP येणार आहे। आता हा OTP येण्यासाठी काही काहींना OTP येत नाही आहे। या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की OTP का येत नाही आहे किंवा OTP केव्हा येतो। तर या ठिकाणी पहा, कमीत कमी या ठिकाणी 10 मिनिटाचा वेळ दिलेला आहे। OTP जे आहे ते आधार लिंकेड मोबाईल क्रमांकावरती पाठवला जाईल। म्हणजे OTP या ठिकाणी क्लिअर दिलेला आहे, तुमच्या आधारला जो लिंक मोबाईल नंबर आहे त्यावरती या ठिकाणी हा OTP येणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। आता काही लाडक्या बहिणी म्हणताल की मी दुसरा नंबर या ठिकाणी जे आहे ते नोंदणी करताना दिलता, लाडक्या बहिणीची नोंदणी करताना, पण ते नाही आहे। या ठिकाणी क्लिअरली सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाडक्या बहिणीची जी आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी OTP त्या मोबाईल नंबरवरती येणार आहे। तर या ठिकाणी पहा OTP टाकलेला आहे। आता या ठिकाणी पहा OTP टाकल्यानंतर सुद्धा काही जणांना असा प्रॉब्लेम येतो। या ठिकाणी पहा OTP टाकलेला आहे आणि सबमिट पण आता या ठिकाणी करणार आहोत। सबमिट केल्यानंतर काही लाडक्या बहिणींना एक एरर येतो, या ठिकाणी पाहू शकतात OTP व्हेरिफिकेशन फील्ड, म्हणजे या ठिकाणी फील्ड झालेलं आहे। ते अशा परिस्थितीत काय करायचे ते तुम्हाला सांग। आता समजा तुमच्याकडून एखाद्या वेळेस OTP जे आहे ते फील्ड झाला, OTP तुम्हाला टाकल्यानंतर सुद्धा OTP बसला नाही त्या ठिकाणी, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी पहा डबल तुम्हाला होम पेजवर यायचे आहे। या ठिकाणी तुम्हाला क्लिअर दिसत आहे की ही ई-केवायसी फक्त कोणासाठी आहे, ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचा ऑप्शन निवडलेला आहे त्यांच्यासाठी ही संधी दिलेली आहे। ज्यांना काही हप्ते सुरू त्यांना काही अडचण नाही आहे। तर या ठिकाणी पहा तुम्हाला तसे ऑप्शन OTP टाकताना असा एरर आला तर तुम्हाला जे आहे ते डबल या ठिकाणी यायचं आहे। डबल तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे अगोदर प्रोसेस सांगितलेली आहे मी, ते प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायचे आहे। म्हणजे या ठिकाणी आधार नंबर, कॅप्चा आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी सहमती दर्शवायची आहे। सहमती दिल्यानंतर तुम्हाला जे आहे ते OTP पाठवा, या ठिकाणी हे क्लिक ऑप्शन येणार आहे। या ठिकाणी पाहू शकतात OTP पाठवा हे ऑप्शन दिसत आहे खाली साईडला तुम्हाला। या ठिकाणी OTP पाठवा, OTP पाठवावरती टिक केल्यानंतर OTP तुम्हाला येईल। OTP तुम्हाला सबमिट करायचा आहे। OTP सबमिट केल्यानंतर होय नाही असे 2 उत्तरं येतात, प्रश्न येतात। ते प्रश्नाचे उत्तर बरोबर द्यायचे आणि प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर तुम्हाला जे आहे ते सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुमची ई-केवायसी सक्सेसफुल झाली आहे असं दाखवलं जाईल। आता या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जे आहे ते डेमो दाखवलेला आहे, अगोदर तुम्ही व्हिडिओमध्ये संपूर्ण बघितलं असेल कशा प्रकारे ई-केवायसी करायची आहे। परंतु ह्याबाबत एक फुल मोठा व्हिडिओ बनवलेला आहे, ई-केवायसी कशा प्रकारे करायची ती पण तुम्हाला पाहिजे असेल सांगायला विसरू नका। पण तुम्हाला थोडी पण माहिती आवडली असेल तर लाडकी बहिणीची चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मनामधले प्रश्न जे आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।